च्या माध्यमातून आपण खूप चांगले व्यक्तिमत्व आणि पुन्हा एकदा त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत। मॅचला होईल सुरुवात। गावदेवी अजिवली टीमने प्रथम नाणेफेक जिंकली आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय। ते आपण पाहताय व्यक्तिमत्व हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर व्यक्तिमत्व हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। 40 गाव आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे। सामन्याला सुरुवात। पुन्हा एकदा सर्वांचं आपण स्वागत करूया। शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्येचा विद्यापती 64 कलांचा अधिपती बाप्पा गणराया, अगदी त्या गणरायाला वंदूनी आपण नतमस्तक होऊन मात्र या स्पर्धेची सुरुवात केली। उद्घाटन सोहळा आपण पाहिला, त्यानंतर मग ज्या राजमाता जिजाऊंच्या कुशीमधून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं आणि ते स्वप्न मात्र सत्यात उतरवण्याचं काम केलं ते श्री छत्रपती शिवाजी महाराज। तेच काम तेच कार्य अगदी लिलेया पेळलं आपल्या खांद्यावर ते महाराज शंभूराजे अशा महान पुरुषांना मानाचा मुजरा करून अगदी स्वर्गीय आणि दिवंगत दिबा पाटील साहेब गोरगरिबांच्या कैवारी अगदी आपण पाहतो आपल्या समाजासाठी ज्यांनी आपलं जीवन वेचलं आणि मग प्रत्येक गोष्टीला अगदी आपण पाहतो आपल्या समाजाच्या बाजूने अगदी मग 12.5% असेल, त्यानंतर मग आपण पाहिलं तर मग आज आपण पाहतोय चिरनेरचा सत्याग्रह असेल, बऱ्याचशा गोष्टी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या आणि त्यानंतर आज मात्र त्यांचं नवी मुंबई विमानतळाला नाव दिलं गेलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय, परंतु त्यांना सुद्धा आपण मानवंदना देऊनही आपण जाऊया स्पर्धेच्या दिशेनं, मॅचच्या दिशेनं जाऊया। सामना असेल पहिला आजच्या या दिवसामधील, आजच्या दिवसाला होतीये सुरुवात आणि मग गावदेवी अजिवली आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे पोइंजे आणि भातान अगदी स्वर्गीय कामिनी गाताडे ओमकार 11 भोईर ब्रदर्स पोइंजे भातान असा संघ आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी अजिवली। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, खेळाडूंना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूया आजच्या दिवसाला आपण सुरुवात। बॉलिंग मार्क वर येतोय गोलंदाज दीपेश हातमोडेला आपण पाहताय। गिरवले गावचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, रोहन म्हसकर आणि त्याच्या जोडीला मात्र प्रतीक गायकर स्वतः कर्णधार। गेम स्टार्ट, गेम ऑन। पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, तो मात्र सज्ज होतोय दीपेश हातमोडे। गणपती बाप्पाचं नाव घेऊन करूया आजच्या दिवसाला सुरुवात। पहिला चेंडू अगदी आपण पाहताय बराचसा बाहेर निघालाय, आउटसाइड दी ऑफ स्टंप, अगदी जास्त बाहेर का अगदी निघाल्यानंतर पंचांचा इशारा आलाय। सुरुवात झाली अवांतरनं, सुरुवात झाली एक्स्ट्रा धावेनं आणि सुरुवात झाली एक धावेनं, ती म्हणजे एक अवांतरची धाव। वाईट चेंडू पुन्हा एकदा दीपेश सज्ज होतोय। हा फटका यावेळेला अगदी शॉर्ट कव्हर मधून आपण पाहू शकाल, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळतोय, फटका चांगला आहे, अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी यावेळेला आपण पाहताय आणि त्यानंतर मात्र येतोय हा चौकार। 4 प्रजाला खिंडार पाडत असताना सुंदर स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्याचे प्रणेते शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज। बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय दीपेश।
इथून मात्र अगदी चांगला चेंडू हलक्या हाताने अगदी दिशा देण्याचा प्रयत्न करत होता बघा, अगदी ऑन साइडला लेग साइडच्या दिशेनं, परंतु चेंडू चांगला होता, लाईन लेन चांगली होती, पडल्यानंतर अगदी वेगानं निघालाय सुदर्शनच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथून मात्र चांगला चेंडू आणि त्याच्यावर मात्र अगदी फसलाय, बॅटची अगदी कडा लागली आणि त्यानंतर मात्र झेल टिपला जातोय आणि इथून मात्र पहिला धक्का लागतोय. तो टीम आपण पाहत आहे कामिनी गाताडे, ओमकार 11 भोईर ब्रदर्स पोंजे बाताम टीमला फलंदाज बाद होतोय रोहन म्हस्कर. आणि त्यानंतर मुठभर मावळ्यांच्या बरोबरीनं त्यांना घेऊन मात्र स्वराज्य निर्माण झालं आणि त्या कालचा कालखंड जर आपण पाहिलं तर खूप वेगळा होता. आज जे आपण खेळतोय, वावरतोय, चांगले राहतोय आणि मग त्याचे फक्त श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना, कारण ते जर नसते ना तर आज बऱ्याचशा गोष्टी आज कुठेतरी पाहायला मिळाल्या नसत्या आणि आज आपण सुद्धा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतो. ही वस्तुस्थिती आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा दीपेश हातमोडे आणि समोर मात्र त्याच्या डावखुऱ्याचा फलंदाज अमित भोपी. अमित भोपीला आपण पाहता अगदी सन्मान दिलाय, स्टिअर केलाय बघा, कारण चांगला चेंडू होता त्याच्यावर मात्र सन्मान देतोय आणि सिंगल रन्स काढली पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर स्ट्राईकवर आता मात्र आलाय तो प्रत्येक गायकरला आपण पाहताय स्वतः संघाचा कर्णधार आहे आणि मग तो मात्र आता मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. अगदी मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुम्हाला पाहायला मिळते. अगदी विलोभनीय स्पर्धा म्हणून जिच्याकडे पाहिलं जाते, अभिमानाची सन्मानाची 40 गावाची प्रीमियर लीग, 40 गावांच्या एकत्रितपणानं ही प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. इथून मात्र फटका चांगला आहे आणि या फटक्यामध्ये दमखम आहे. चेंडू मात्र सरळ आलाय, एक टप्पा, 1 बाउन्स आणि प्रतीकच्या बॅट मधून येतोय हा चौकार. प्रेसीसाठी आणि बायकोसाठी ताजमहालला बांधणारे अनेक झाले असतील, परंतु मातेच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारे अशी एकमेव राजा आणि ते राजा शिवछत्रपती. धावसंख्या टोटल धावपलकावर जोडली आहे. दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक, 10 धावा तुम्हाला धावपलकावर पाहायला मिळत आहेत. इथून मात्र बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय दीपेश. अद्यापर्यंत चेंडू फेकले त्याने टोटल 5 आणि 10 धावा खर्च करतोय. सफलता मिळवली 1. पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर आहे प्रतीक, ज्यानं चौकार लगावलाय. पंचाच्या डाव्या बाजूनं इथून मात्र आपण पाहता अगदी क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड मध्ये आपण पाहताय. जे सर्कल तुम्हाला पाहायला मिळतं P1चं आणि त्या P1च्या षटकाचा आपण विचार केला तर एक चांगलं षटक मी म्हणेन सध्याच्या घडीला, कारण अगदी जर विचार केला गावदेवी अजिवली टीम आणि मग त्यानंतर तुमचे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर, पॉवर प्लेचा षटक, ती 8-9 क्षेत्ररक्षक तुमच्या 30 यार्डच्या आतमध्ये असताना जी व्यूहरचना रिस्ट्रिक्शन आणि त्याच्या बरोबरीनं धावसंख्या जमवली टोटल 11 धावा. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं बघा. यश एंटरप्राइजेस आणि साई समर्थ खानावले, कर्णधार आकाश पवार आणि त्यांच्या बरोबरीने समोर खेळणारा संघ हॉटेल साई कृपा 11 बोर्ले, प्रशांत पाटील. अगदी आकाश पवार म्हटलं तर मग बेलवली गावचा खेळाडू आणि प्रशांत पाटील चिखले गावचा खेळाडू. चला दोन्ही टीम कर्णधार आपण आरासह रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच आपला असणार आहे, आपण सज्ज राहायचं आहे. बॉलिंग मार्कवर येत आहेत
साईनाथ भगत, शिवकर गावचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार खेळ सातत्यानं आपण साईनाथचा पाहिलाय. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर खेळतोय. बरीच वर्ष अगदी शिवकरच्या टेनिस क्रिकेटसाठी त्याचं योगदान राहिलं आहे. चांगली गोलंदाजी करणं, बॅटिंग करणं या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. परंतु आता मात्र चेंडू त्याच्या हातामध्ये दिलाय सुदर्शननं आणि मग त्यानंतर दुसऱ्या अगदी षटकामध्ये P2च्या षटकामध्ये पॉवर प्ले 2 आणि त्यामध्ये मग कशी कामगिरी करणार हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा दीपेशनं खर्च केल्या आणि टीम धावसंख्या आपण पाहताय जमवत असताना स्वर्गीय कामिनी गाताडे, ओमकार 11 भुईर ब्रदर्स पोईंचे भातान टीमची धावसंख्या 11 धावा. पॉवर प्ले 2 म्हटलं तर मग 3 क्षेत्ररक्षक तुमचे 30 यार्डच्या बाहेर अगदी सीमेरेषेलगत पाहायला मिळतील. मग अशा परिस्थितीमध्ये आपण पाहताय एक कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये आहे. दुसरं अगदी आपण पाहू शकाल एक क्षेत्ररक्षक जर लॉंग ऑन मध्ये आहे आणि त्यानंतर एक मिड विकेट मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मग फर्स्ट स्लिप शॉट फाईन लेग, त्यानंतर अगदी आपण पाहू शकाल थर्डमॅन, त्यानंतर मग आपण पाहते गलीमध्ये आणि त्यानंतर एक शॉट कव्हर अशी व्यूहरचना अगदी तुम्हाला पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवर सज्ज साईनाथ भगत यांचा पहिला चेंडू आपण पाहतो अगदी मिड विकेटला खेळतोय. तिथे मात्र ऋषी आहे. अगदी ऋषीला आपण पाहू शकाल गिरवले गावचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू अडवतोय, फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल 12 धावा. 12 रन्स, 12 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू झाल्यानंतर 12 धावा धावफलकावर. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव पाहायला मिळतोय कारण उजवा हाताचा फलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आणि अशा परिस्थितीमध्ये थोडंसं फिल्डिंग मध्ये आता बदलाव पाहायला मिळतोय. 5 षटकांमध्ये अगदी जर विचार केला धावा जमणं महत्वाचं आहे कारण समोर सुदर्शन गायकर अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळते. परंतु इथून मात्र आपण पाहताय अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक करतोय चुकी बघा. अगदी त्याला संधी होती झेलची, चेंडू पर्यंत पोहोचले सुद्धा होते परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी आपण पाहिलं तर थोडेसे उलटे फिरले, गिरकी घेतली आणि त्यानंतर चेंडू मात्र अगदी आपण पाहिला जमिनीवर दान झालाय आणि मिळाल्या या चेंडूवर टोटल 2 धावा आपण पाहतो अमित भोपीला आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या 14 धावा. आणि मग ही स्पर्धा पूर्णपणे पाहू शकत 24 इव्हेंटच्या माध्यमातून कव्हरेज अगदी आपण पाहता युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक जोडले जात आहेत. त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. इथून मात्र आपण पाहताय अगदी जोरदार अपील पाहायला मिळाला. उत्साह जास्त होता कारण लेग बिफोर द विकेट म्हटलं तर LBWच्या माध्यमातून हाईट फॅक्टर, लाईन आणि लेन या योग्य असणं महत्वाचं असतं. अगदी यष्टांना मिस करणं महत्वाचं असतं आणि त्यानंतर तो डिसिजन पाहायला मिळतो, योग्य डिसिजन इथं पंचांचा. आणि इथून मात्र लेग बाईची मिळाली ही 1 धाव आणि त्यानंतर मात्र धावसंख्या आता 15 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी सुरुवात पहिल्या षटकामध्ये 11, त्यानंतर आता मात्र टोटल 3 चेंडूमध्ये खर्च करतोय 4 धावा साईनाथ भगत. साईनाथ भगत अगदी डोंगराच्या कुशीमध्ये वसणारे हे मैदान तुम्हाला पाहायला मिळत आहे. साईनाथ भगत पुन्हा एकदा सज्ज. समोर प्रतीकला आपण पाहताय, फटका आपण पाहताय अगदी लॉंगॉन मध्ये खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पुन्हा एकदा सिंगल डबल वर सुद्धा कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. षटकार चौकार मागच्या अगदी चौकार पण मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं आणि या षटकामध्ये थोडंसं थांबवण्याचं काम करतोय साईनाथ भगत. फक्त सिंगल डबल या धावा फक्त खर्च करतोय. टोटल धावा 16 धावा. अक्रॉस द लाईन अगदी आपण पाहताय ऑफ स्टंपच्या बाहेर निघतायत. फटका एक्झिक्यूट होत नाहीये, कन्वर्ट होत नाहीये, परंतु गोलंदाजाचं कौतुक होणं महत्वाचं आहे कारण चांगली गोलंदाजी ज्या वेळेला होतीये त्यावेळेला गोलंदाजाचं कौतुक, फलंदाजी चांगली असेल तर त्यांचं कौतुक, कारण अगदी प्रत्येकाला वाव देणं तितकंच महत्वाचं आहे. आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी. त्यानंतर आपण पाहताय अगदी आमचे सन्माननीय रोहनजी लबडे साहेबांचं इथे शुभागमन झालाय. दादांना विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज ही बाईक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली आहे ते अगदी सन्माननीय रोहन दादा लबडे आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर या. आपल्या 40 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कारण पैसा सर्वांकडे मित्रांनो, परंतु देण्याची दान ज्याच्याकडे तो खरा माणूस. अगदी इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या टोटल 8च्या सरासरीनं 16 धावा धावफलकावर.
नवीन गोलंदाज अगदी कॉम्बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. सुदर्शन गायकरला आपण पाहताय. अगदी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील हे मोठं नाव आहे. अगदी मग आपण पाहिलं तर ओपन अप असेल, तालुका अप असेल, रायगड टीम असेल, या सर्वच फॉर्मॅटमध्ये त्याचा खेळ आपण पाहिलाय. आणि मग अजिवली गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी अगदी झटणारा खेळाडू, बरेचसं योगदान त्याचं आपण पाहिलंय. आणि त्यानंतर मग आज मात्र 40 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये गावदिवे अजिवली संघ आणि त्या संघाचं नेतृत्व करताना कर्णधार म्हणून त्याला आपण पाहताय. सुदर्शन गायकर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू खेळतोय प्रतीकसाठी हा चेंडू आपण पाहताय. अगदी बॅटची एज लागते परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहताय पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेनं अगदी चेंडू ट्रॅव्हल करणार होता परंतु तत्पूर्वी अडवलं गेलाय आणि मिळाली पहिल्या चेंडूवर सुदर्शनच्या. प्रतीक याला एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावा संख्या 17 धावा. 17 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहताय. अद्यापर्यंत शांत आहे फलंदाजी करणारा संघ. तुम्ही पाहताय कामिनी गाताडे 11, आपण पाहताय ओमकार 11 होईर ब्रदर्स पोईंजे भातान टीम. कारण धावा जमवणं महत्वाचं आहे. जितक्या धावा येतील तितक्या तुमच्यासाठी खूप साऱ्या महत्वाच्या असणार आहेत. कारण समोर सुदर्शन गायकर अगदी एक बलाढ्य खेळाडू, त्याच्या बरोबरीने अगदी चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 5 षटकामध्ये कमीत कमी 55-60 धावा, 50 धावा असणं महत्वाचं आहे. इथं मात्र आउटसाइड दी लेग स्टंप अगदी बाहेर निघणारा चेंडू आणि पंच आमची आपण पाहताय द्वारकानाथजी चोरगी सरांचा इशारा आलाय. हा खराब चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. धावा संख्या अवांतरनं वाढली. टोटल धावा 18 धावा. इथून मात्र अगदी आपण पाहताय स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. अगदी फक्त दिशा देतोय. क्षेत्ररक्षक आहे सज्ज, चेंडूला अडवतोय. पुन्हा एकदा सिंगल डबल या धावा मात्र जोडतायत परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. मोठ्या फटक्यांपासून अगदी बांधून ठेवलाय. आणि त्यानंतर चांगली गोलंदाजीचा नमुना आपण पाहता आई गावदेवी हा संघ मात्र करताना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सुदर्शन गायकर हा खेळाडू तुम्हाला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अगदी बॅट मात्र थोडीशी बदली करण्याचा इथं काम करताना पाहायला मिळेल खेळाडू. आणि त्यानंतर आता मात्र स्ट्राईकवर पुन्हा एकदा प्रतीकला आपण पाहताय. सलामीला आलाय. अगदी अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून जर टोटल धावांचा आपण विचार केला 8 धावा आपण पाहताय. अमित भोपी अद्यापर्यंत 4 धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडूचा खेळ केलाय त्यानं, 3 डॉट चेंडू. इथून मात्र फटका चांगला पाहायचा आहे धावा किती देऊन जाणार. आणि त्यानंतर मात्र अगदी लॉंग स्टॉपला आपण पाहू शकाल. अगदी ओढ दिरोग आणि चेंडू सरळ निघालाय सीमा पार. मिळतील 4 धावा प्रतीक गायकरला. आपला सर्वांचा अभिमान छत्रपती महाराज. इथून मात्र क्रॉस झाला या वेळेला. फटका चांगला आहे, एक्झिक्यूट केलाय. पाहिलं परखलं अगदी लेग स्टंपच्या बाहेर निघतोय चेंडू आणि त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडूला फक्त क्लिक केलं आणि शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला चेंडू फरार झालाय आउट ऑफ दी पार्क. आणि हा येतो या इनिंग मधील आजच्या दिवसामधील पहिला षटकार. अगदी बाहुबली या नावानं प्रसिद्ध प्रवीणजी भोईर आणि त्यांचं इथे शुभागमन, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर अगदी आपण पाहत आमचे प्रशांतजी पाटील चिखले गावचा खेळाडू, अगदी स्वतः कर्णधार आहे, तुम्हाला पाहायला मिळतील. आज आमच्या गावचे जावई सुद्धा आहेत आणि त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. इथून मात्र आपण पाहू शकाल टोटल धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत 30 धावा. 1-7 मित्रांची आणि मग प्रवीण दादा भोईर अगदी डॅशिंग व्यक्तिमत्व, हँडसम बॉय आणि मग टेनिस क्रिकेट मधील बाहुबली. बरेचशी पारितोषिक आपल्या नावावर आपण पाहता. मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक सुद्धा आपण पाहिल्यात. इथून मात्र एक सिंगल आली आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या टोटल 3 षटकांचा खेळ संपलाय
आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर पूर्वार्ध अगदी सुरू आहे. पहिलं सत्र, पहिली इनिंग सुरू आहे. प्रथम नाणेफेकी जिंकली गावदेवी अजिवली टीमनं, फिल्डिंग स्वीकारलंय, पाणी न्यायचंय. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल तर खर्च केल्या त्या टोटल धावा 3 षटकामध्ये 31 आणि धावा जमवल्या त्या स्वर्गीय कामिनी गाताडे ओमकार 11 भोईर ब्रदर्स पोइंजे भातान टीमनं 31 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर डीजे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम असे नंबर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मग या सर्व गोष्टींचा उलगडा अगदी मंडे अगदी सोमवारी तुम्हाला पाहायला मिळेल. चला ड्रेस घेण्यासाठी आपण या ड्रेस कोड अगदी प्रशांत पाटील आलेत, त्यानंतर आमचे आकाश पवार आपण आला असेल तर आपण या आपला सुद्धा ड्रेस कोड आपण घेऊन जायचा आहे. इथून आकाश पवार सुद्धा आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. एकमेकांच्या समोर पुढच्या मॅच मध्ये खेळताना तुम्हाला हे दोन संघ पाहायला मिळतील. हॉटेल साई कृपा 11 बोरले आणि मग त्यांच्या बरोबरीनं यश एंटरप्राइजेस अँड साई समर्थ टीम खानावले. 3 षटक संपली, पूर्वार्ध सुरू आहे आणि या पूर्वार्धामध्ये 3 षटकामध्ये जमल्या टोटल 31 धावा, 31 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहत आहे. आता मात्र एक चांगली साझेदारी, एक पार्टनरशिप जोडत असताना अगदी दुसरा विकेट साठी हे दोन खेळाडू प्रतीक गायकर, अमित भोपीला आपण पाहत आहे. गोलंदाज सज्ज साईनाथ भगत, ज्याने दुसरा षटक अगदी चांगला हाताळलं होता, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि त्या खेळाडूला मात्र पुन्हा एकदा प्राचारण केलंय या षटकासाठी. साईनाथ भगतचा हा पहिला चेंडू 4थ्या षटकामधील आलाय, डाट आणि निर्धाव. पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजीसाठी. इथून मात्र आपण पाहताय फटका या वेळेला फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, काउ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं होता, परंतु झेल टिपलाय. आय विल टेक झेल टिपला जातोय आणि इथून मात्र दुसऱ्या विकेटचा पतन. अमित बोपी बॅक टू द डगआउट. अगदी एकविरा मातेचं गीत आपण पाहत आहे, कारण एकविरा माता आणि तो डोंगर अगदी जर पाहिला तर कधीही जा तुम्ही भरलेला दिसेल. इतके भाविक भक्त, मग रायगड जिल्हा असेल, ठाणा जिल्हा असेल, अगदी बरेच दूरवरून अगदी त्या एकविरा मातेच्या दर्शनासाठी सर्व भाविक भक्त जात असतात.
अगदी सध्याचा मार्गशीर्ष महिना आपण पाहिला, सर्व माता भगिनी आपण पाहतो नारी शक्ती आणि मग महालक्ष्मीचं व्रत करताना पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवर सज्ज साईनाथ भगत. इथून मात्र आपण पाहू शकाल पंचांचं बोट अवकाशामध्ये आहे, सर्व गोष्टी योग्य होत्या असं सांगितलं जात आहे. आणि पवन गायकर जो 4थ्या क्रमांकावर आला होता त्याला परतावं लागतंय. लेग बिफोर द विकेट LBW च्या माध्यमातून फलंदाज विकेट डाऊन बाद होतोय. अगदी स्वराज्य निर्माण करताना अगदी त्या यशवंती अगदी घोरपडीचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. अगदी जो सर केला गेला किल्ला अगदी आपण पाहिलं असेल, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, हे तानाजी मालुसरे यांचे उद्गार आपण पाहिले असतील. कारण ज्या वेळेला अगदी आपण पाहता इथून मात्र ऑन हॅट्रिक गोलंदाज साईनाथ भगत. इथून मात्र हॅट्रिक तर नाहीये परंतु आल्या आल्या आपच्या बॅटचा फेस खोलतोय हा पॉइंट गावचा खेळाडू सचिन भोईरच्या बॅट मधून आलाय. हा लांब लचक उंच असा आसमानी सुलतानी षटकार. आणि या 6 धावेच्या बरोबरीनं 37 धावा. काय स्ट्रोक होता बघा, अफलातून स्वीट साऊंड असा आवाज आपण पाहिला. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये खेळायचं होतं ऑफसाईडच्या दिशेनं, परंतु चेंडू आता चांगला होता आणि त्यानंतर मग डॉट येतोय आणि धावा संख्या आता टोटल पाहायला मिळतीये 37 धावा. उच्चांक असणं महत्वाचं आहे, धावा जमवणं महत्वाचं आहे. धावा जितक्या जमतील तितक्या सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करण्यासाठी खूप चांगलं असणार आहे आणि यासाठी प्रयत्न करणं हे तितकंच महत्वाचं आहे. इथून मात्र आपण पाहत आहे अखूट टप्प्याचा चेंडू फसवलं गेलाय सचिन भोईरला, कारण मागचा चेंडू समोर टाकला, ओव्हर पिच दिला, स्लॉट मध्ये दिला, त्याच्यावर षटकार आला आणि आता मात्र अगदी खेळपट्टीच्या मधोमध अगदी स्विंग आणि त्यानंतर स्लोवर व्हेरिएशन चेंज ऑफ द पेस केला आणि त्याच्यावर मात्र फसवलं गेलाय सचिन भोईर या गोलंदाजाला. हीच तर गोलंदाजी आहे आणि तिथून मात्र आणखी एक विकेट, 4थ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. क्रिकेटचा खेळ आणि त्याच्या बरोबर आज मात्र आपण सर्वजण एकत्रितपणे हा खेळ मात्र खेळतोय. जरी क्रिकेटच्या पटलावर मैदानामध्ये मनामध्ये क्रिकेटची चीड असेल, गावाची चीड असेल, टीमची चीड असेल, परंतु क्रिकेटच्या बाहेर मैदानाच्या मैत्रीचे संबंध पाहायला मिळतात. इथून मात्र गोलंदाज सज्ज होतोय सचिन कातकरीला आपण पाहताय. सचिन कातकरी चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर अगदी पार्लर जसा पडला तसा सरळ निघाला आणि पहिला चेंडू डॉट. सचिन ला आपण पाहताय बॉलिंग मार्क वर सज्ज आहे. बराच रणप आपण पाहताय पंचांच्या डाव्या बाजूने चेंडूला हाताळतोय. थोडस टेन्शन मध्ये आणलंय बघा फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण धावसंख्येला अगदी थांबवलंय 37 धावसंख्या. आता मात्र फटका चांगला देऊन जाईल 6 धावा, अगदी बॅटच्या पुढच्या भागाला लागतोय आणि मग येतोय हा लांब आणि उंच असा प्रत्येकच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार.
ऐकताय खूप चांगली गीतांचा नजराणा पेश केला जातोय. धन्यवाद डीजे. अगदी हे खूप महत्वाचा, कारण क्रिकेटच्या पटलावर षटकार चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार नंतर आलेला अगदी चांगला चेंडू, बाटची एज, सुदर्शन टिपतोय झेल, मिळतीये सफलता सचिन कातकरीला. आणखी एक फलंदाज बाद होतोय, तो आपण पाहताय स्वर्गीय कामिनी गाताडे, ओमकार 11 भोईर ब्रदर्स पोंजे बातन टीमचा स्वतः कर्णधार प्रत्येक गायकरला परतावं लागतंय. आपण पाहताय आमचे महेशजी पाटील उपसरपंच, आपण पाहताय बेलवली वारदोली ग्रामपंचायत, आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. महेशजी पाटील एक दर्जेदार खेळाडू आहेत, दर्जेदार क्रिकेटर आहेत. अगदी आपल्या टीमला लीड करताना आपण त्यांना बराच वेळेला पाहिलंय, आणि महेशजी पाटील त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. इरादे रोज बनते है रोज बिगड़ते है, इरादे रोज बनते है रोज बिगड़ते है, शिर्डी वही जाते उनको साई बाबा बुलाते. अगदी त्याच पद्धतीने क्रिकेटच्या पटलावर सुद्धा जो खेळाडू चांगला खेळ करू शकतो तोच टिकून राहू शकतो. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी डीप फाईन लेगला हा मात्र चेंडू फरार केलाय, आणि त्यानंतर मिळवतोय फलंदाज आपण पाहू शकाल भावेश अगिवले 7व्या क्रमांकाचा, आणि त्याच्या बॅट मधून 4 धावा चौकार. अगदी जिजाऊंची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, आणि त्यानंतर मात्र ते स्वराज्य घडलं. अगदी ज्या वेळेला कुशीमध्ये होते त्यावेळेला अगदी आपण पाहिलं तर त्यांना शूरवीरांच्या अगदी गोष्टी सांगितल्या गेल्या, अगदी भयानक गोष्टी, आणि त्यानंतर मग त्याच्यावर काम करताना आपण पाहिलं. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, अडवतोय चेंडू, आणि मग संपादन करतायत. 2-3चा प्रयत्न होणार का, परंतु नकार देतोय. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल 49 धावा, अर्धशतक पूर्ण होणार का, 50 धावा लागतील का धावफलकावर. चेंडू शेवटचा एक बाकी असेल या 17 मधील. शेवट कसा असेल दोन्ही टीमसाठी, गावदिवी अजिवली आणि पोंजे बातन टीमसाठी, हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनलं जात आहे. शेवटचा एक चेंडू सचिन याचा, आणि समोर त्याच्या आहे भावेश अगिवले, ज्याने एक चौकार 2 धावा अशा 6 धावेचं योगदान दिलंय. तो सज्ज होतोय. इथून मात्र आपण पाहता अगदी पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेगबाईची एक धाव आली, आणि या एक धावेच्या बरोबरीनं 5 षटकांचा खेळ मात्र संपलाय. आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं असेल तर मग सरासरी 10च्या सरासरीनं टोटल धावा जमवल्या. ते आपण पाहू शकाल स्वर्गीय कामिनी गाताडे, ओमकार 11 भोईर ब्रदर्स पोंजे बातन टीमनं 50 धावा आणि 51 धावांचा टार्गेट. अगदी 10 पूर्णांक आपण पाहू शकाल, एक 15-20ची सरासरी, आणि या सरासरीनं आता धावा जमवायच्या आहेत. तर टोटल जर आपण पाहिलं तर 51 धावा जमतील, धावा चेस होतील, पाहणं अगदीच पाहायला मिळणार आहे. परंतु नक्कीच टॉस साठी संपर्क करायचे बघा. प्रशांत पाटील कर्णधार इथे आहेत, आमचे आकाश पवार सुद्धा आलेत. चला टॉस साठी यायचं आहे. इनिंग संपली आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये अगदी टॉस होणं खूप अनिवार्य असेल. लाईनअप अगदी शिस्तीचं पालन केलं जात आहे. शिस्त तुम्हाला अगदी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. आणि मग आपण पाहू शकाल दोन्ही टीम, एक टीम मैदानाच्या बाहेर जात असताना बॅटिंगसाठी,
दुसरा संघ मैदानामध्ये फिल्डिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहे. ही अगदी गोड क्षणचित्र 24 इव्हेंटच्या माध्यमातून स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि मग टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कर्णधार आलेत. प्रशांत पाटील, आकाश पवार हे दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी एका बाजूला साई कृपा आपण पाहता, हॉटेल 11 बोरले आपण पाहत आहे. प्रशांत पाटील कर्णधार, यश एंटरप्राइजेस आणि साई समर्थ खानावले टीमचा कर्णधार आकाश पवार. टॉस होईल पुढच्या सामन्याचा. आणि मग अगदी सत्र संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपलाय. मी सन्माननीय विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरासाठी ज्यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे ते रोहनजी लबडे साहेब आणि त्यांच्या शुभास्ते करूया. आपण जाऊया प्रेझेंटेच्या बॉक्स मध्ये जोडलेत आमचे गुरुवर्य टीके माली सर. कोण मागतोय? आकाश. काटा आलेला आहे. म्हणजे आकाशनं टॉस जिंकलेला. आकाश काय घेणार? क्षेत्ररक्षण. काय विशेष काय व्यूहरचना असेल का? कारण प्रशांत सारखा मोठा खेळाडू त्याच्याबरोबर 2 हात करायचे आहेत. 100% द्यायचा प्रयत्न करू आणि बाकीचे बरोबर 100% द्यायचा प्रयत्न करतील. जिंकायचा प्रयत्न करू. काय टीम मध्ये कोण बॉलर असणार, कोण बॅट्समन असणार? बॅटिंग लाईन आहे. असं नाव कोणाचं घेऊ शकत नाही पण बॅटिंग लाईन आहे. कसं वाटतंय चाळीसगाव प्रीमियर लीग खेळताना? आता यंदाच्या वर्षीचं तर आयोजन अगदी वेळेत सगळ्या मॅचेस होत आहेत, चांगल्या वेळेत सुरू होत आहेत. आयोजन कसं वाटतंय? हो, आयोजन खूप चांगलं केलं आहे आणि असंच आयोजन प्रत्येक वेळी करत राहू. बेस्ट ऑफ लक तुला. प्रशांत मोठमोठ्या टुर्नामेंट जिंकलेल्या आहात तुम्ही. त्यानंतर पनवेल प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग असा सगळा एक्सपिरियन्स आहे. परंतु या चाळीसगावच्या टुर्नामेंटमध्ये खेळताना कसं वाटतंय? या टुर्नामेंट खेळताना जी मजा येते ती वेगळीच आहे. आणि आयोजन आहे ना, नारपोलीवाल्यांनी खूपच छान केले. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. काय रणनीती असेल? तर बॅटिंग आले बोलल्यावर आम्ही 60+ रन मारण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग आमची चांगलीच आहे. आणि क्रिकेट हा टीम गेम आहे. सर्वांनी परफॉर्मन्स दिला तर नक्कीच जिंकू. बरेच दिवस तुम्ही मॅच घरून बघत असाल. काय विकेट कशाला साथ देते? चांगली बॉलिंग केली तर बॉलिंग चांगली होते. बॅटिंग तेच होते. कारण विकेट चिंतामणी जे बनवतात ती प्रॉपर बॅटिंग विकेट असते. तुम्हाला पण बेस्ट ऑफ लक. आणि दोन्ही टीमना आपण बेस्ट ऑफ लक देऊया आणि वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. अगदी टिके मारी सर होते, हे जोडले होते. अगदी आपण पाहताय आज आम्हाला सुद्धा बरंच काही शिकण्यासाठी मिळेल. अगदी मार्गदर्शन गुरुवर्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते शब्दांचा साठा. आणि त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आकाश पाटील यांचा सुद्धा खेळ पाहायला मिळेल. अगदी प्रशांत पाटील जर पाहिलं ना, आकाश पाटील सांगेन मी की ज्या वेळेला लाईव्ह नव्हतं ना त्यावेळेला आकाश पाटील हा खेळाडू खेळायचा. आणि आकाश पाटीलचा खेळ जर तुम्ही पाहिला असेल ना, त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा खेळलो. आणि त्यावेळेला विस्फोटक इनिंग खेळण्यासाठी आकाश पाटील हा फेमस. कोलकेगाव राजा पाटील असेल त्याच्या जोडीला हे 2 खेळाडू उतरली की मैदानामध्ये अगदी हाहाकार माजायचा असा खेळाडू. आज ओपनिंगला उतरतील वाटतं. ते चान्स जर भेटली तर नक्कीच. अगदी संगमालक हे सुद्धा होते. प्रवीण भोईर त्यांचे कर्णधार होते. आणि थोडस अगदी निराश झालेत. परंतु खूप चांगली स्पर्धा. 40 गावांना एकत्रित आणण्याचं काम या सर्वांनी केलंय. खूप चांगली मेहनत. कारण सर आयोजन करणं सोपं आहे, परंतु नियोजन करणं खूप कठीण काम आहे. ते नियोजन नियमावली खूप चांगली आहे आणि या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळते. इथून मात्र आपण पाहू शकाल टोटल जर आपण विचार केला तर मग 50 धावा जमल्या आणि 51चं टार्गेट आहे. आमचे सन्माननीय आपण पाहताय महेशजी पाटील असतील, वर्दोली बेलवली ग्रामपंचायत आपण पाहताय उपसरपंच. आणि त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. एक चांगले खेळाडू आहेत, चांगले व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं आपण पाहिलं तर चांगला खेळ क्रिकेटच्या पटलावर त्यांचा राहिला आहे. आणि त्यांचा संघ अगदी त्यांचा खेळ सुद्धा पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती आहे. सुदर्शन गायकर त्याच्या जोडीला ऋषीला आपण पाहताय. एका बाजूला अजिलवी गावचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला गिरवले गावचा खेळाडू. आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज भावेश अगिवले, ज्यानं अगदी शेवटच्या 7व्या क्रमांकावर येत असताना टोटल 3 चेंडू आणि 6 धावा जमवल्या. आणि मग त्यानंतर टोटल 51चं टार्गेट आहे. अगदी आपण पाहिलं असेल तर मग 10.20 ची सरासरी. आणि मग त्या धावा जमतायत, चेस होत आहेत, धावा डिपेंड होतील
अजून काय घडेल या मॅच मध्ये, काय चित्र निर्माण होईल. अगदी पहिलं सत्र आपण पाहिलं, पहिल्या सत्रामध्ये प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नांची उत्तरे तर कशी दिली जातील हे सुद्धा पाहायचं. सज्ज पहिला चेंडू, इथून मात्र अगदी लॉप करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आपण पाहू शकाल बॅटच्या कडा आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल तर एक सिंगल रन्स कंप्लीट करतोय. सिंगल मात्र संघाचं वैयक्तिक अकाउंट एका धावेनं ओपन करताना सुदर्शन गायकर या खेळाडूला तुम्ही पाहताय. धावसंख्या टोटल 1 करायचे अद्यापपर्यंत 50, येणार 29 चेंडू आणि 50 धावेची गरज आहे. तसं पाहिलं तर निकेश शाह, परंतु गोलंदाज पुन्हा एकदा भावेश. इथून मात्र फटका चांगला आहे. ऋषीचा हा फटका प्रॉपर आहे. ऋषी हातमोडे आणि त्याच्यावर मात्र अगदी खेळतोय. भावेशच्या चेंडूवर आलाय. हा सरळ आपण पाहू शकाल लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये हा चौकार. अगदी दैनंदिन जीवनामध्ये मग अगदी आपण स्वतःचा विचार त्याच्याबरोबर अगदी भगवंताचं नामस्मरण सुद्धा महत्वाचं आहे. इथून मात्र आणखी एक चांगला फटका, काही जबरदस्त फटका एक्झिक्यूट करतोय बघा. अगदी मनगडी ताकदीचा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला स्टँड ऑन डिलिव्हर आणि त्यानंतर मात्र फटका सरळ निघालाय सीमारेषा बाहेर. आणखी एक येतोय दमदार, दुसरा बॅक टू बॅक चौकार. स्वराज्याची संस्था बघा आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत, आज आपण सर्वजण त्यांना आराध्य दैवत मानतोय. येणारी 19 फेब्रुवारी अगदी आपण पाहू शकाल आणि त्यानंतर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. अगदी प्रत्येक गावामध्ये असं एकही गाव नाहीये की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाहीये. आणि इथून मात्र टोटल धाव संख्या आता मात्र जमली आहे 9 धावा. ऋषी हातमोडे अगदी चांगला खेळ करतोय. आता मात्र आपण पाहताय अगदी झोकून दिलं होतं, पूर्णपणे खेळपट्टीवर अंग झोकवलं होतं. अगदी पडले झडले, फटका कन्वर्ट करायचा होता परंतु बॅटवर आला नाहीये. परंतु मिळाली एक सिंगल आणि त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक 10 धावा स्कोर कार्ड वर जोडतायत. हॅलो, या दरम्यान आमचे पाहुणे खरे तर ते क्रिकेट खेळाडू आहेत, पण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आता त्यांचं नाव अग्रगण्यानं घेतलं जातं. असे युवा नेते आणि वारदोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश पाटील यांचं आम्ही इथे स्वागत करू इच्छितो. महेश पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. इथून मात्र आपण पाहताय सुदर्शनचा फटका फक्त क्लिक करतोय बघा आणि चेंडूला मात्र आपण पाहताय सुदर्शनच्या बॅट मधून येतोय. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्या दिशेने आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. महेश पाटील यांनी आम्हाला जे 6व्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे त्याची ट्रॉफी दिलेली आहे. तरी महेश पाटील यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. माजी उपसरपंच वारदोली ग्रामपंचायत, थँक्यू. नक्कीच. आणि आज बरेचसे खेळाडू असे आहेत क्रिकेटच्या पटलावर सुद्धा चांगला खेळ, राजकीय पटलावर सुद्धा आपण त्यांना बऱ्याच वेळेला पाहतोय. अगदी संघाचं नेतृत्व करताना, चांगला खेळ करताना, परंतु इथून मात्र आपण पाहताय फंबल होतोय, खराब क्षेत्ररक्षण, खराब कामगिरी पाहायला मिळत आहे. एक एक धावेचं महत्व जाणणं महत्वाचं आहे, कारण धावा जमल्यात 50, 51 तुम्हाला वाचवायचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर एक एक धावेला वाचवणं हे तितकं जिकिरीचं आणि महत्वाचं असणार आहे. कारण गोलंदाजी चांगली होत असेल तर फिल्डिंग डिपार्टमेंटचं साथ देणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि इथून मात्र एक षटकाचा खेळ संपला आणि भावेश अगिवलेने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 16.
आपले दैवत आहेत, कारण ते घडवण्याचं काम करतायत. अगदी आपल्या जन्मापासून सर्व गोष्टी, अगदी आपण पाहिलं तर आपला खर्च असेल, या सर्व गोष्टी, संस्कार असतील, या गोष्टी आपल्यावर करत असतात. आणि मग त्यानंतर अगदी जर विचार, लग्न झाल्यानंतर सुद्धा कधी कधी आपण पाहिलं तर लग्न झाल्यानंतर सुद्धा अगदी घराची जबाबदारी सुद्धा उचलत असतात. आणि मग आई वडील आणि त्यांच्यापेक्षा अगदी मोठं काही नाहीये. इथून मात्र धावा संख्या टोटल 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय प्रतीक गायकर, स्वतः कर्णधार. इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय प्रतीक याचा फुल टॉस होता. ऋषी हातमध्ये खेळतोय अलॉंग द कार्पेट, वेगाने सरळ निघालाय चेंडू आणि चेंडू मात्र थांबत नाहीये, सीमारेषा ओलांडतोय आणि ऋषीच्या बॅट मधून आलाय हा तिसरा चौकार. चौकाराच्या मदतीने धावा संख्या 20 रन्स, 20 धावा. आता मात्र फसवा चेंडू होता, चकवा चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर स्लोवर पद्धतीनं चेंडूला ऑफ स्टंपवर हाताळलंय बघा. कारण अगदी क्रिकेटच्या पटलावर ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाजी करताना अगदी ग्लेन मेग्रा ऑस्ट्रेलियनचा पूर्व खेळाडू ज्यांनी सांगितलं, ऑफ स्टंपवर जितकी गोलंदाजी कराल तितकं यशस्वी तुम्ही व्हाल आणि ती गोलंदाजी आता करावी लागेल. कारण ऑफ स्टंपवर ज्या वेळेला गोलंदाजी होते मग त्यानंतर फलंदाजाला फटका एक्झिक्यूट करावा लागतो, चेंडू बाटवर घ्यावा लागतो, प्रॉपर खेळणं महत्वाचं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट येणं, विकेट जाणं निकष आपण पाहत असतो. इथून मात्र चांगली गोलंदाजी प्रतीकची. आता मात्र पुन्हा एकदा फुल टॉस, अगदी लोअर फुल टॉस आपण पाहतो. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये खेळतोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलतोय आणि दरम्यान एक सिंगल. आणि या सिंगलनं आता 21 धावा. आता मात्र उर्वरित 30 धावेची गरज आहे. 20 चेंडू आणि 30 धावेची गरज. 20 आणि 30 इक्वेशन समीकरण पाहायला मिळत आहे. आणि मग आता सुदर्शन गायकर ऑन स्ट्राईक वर, एक विस्फोटक खेळाडू आहे ज्याने आपल्या नावावर अनेक पारितोषिके मिळवली आहेत. मग मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाजी, फलंदाजी, अगदी ऑलराऊंडर भूमिका सातत्याने बजावत असतो. आणि तो खेळाडू मात्र आता मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहताय स्ट्राईक एंड वर आहे, त्याच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलाय. इथून मात्र आपण पाहताय लाजवाब, लाजवाब, व्हॉट अ कॅच, अगदी जबरदस्त झेल. वेगाने चेंडू निघाला होता, 30 यार्डचा अगदी सर्कल तुम्ही पाहताय. आणि चेंडू जो निघाला होता, चालला होता, त्याला अगदी अडवण्याचं काम केलंय, आपल्या हातामध्ये त्याने कलेक्ट केलाय. आणि त्यानंतर मात्र एक चांगला झेल टिपलाय, कौतुक करणं गरजेचं आहे. आणि इथून मात्र पहिला धक्का लागतोय गावदेवी अजिवली टीमला. टीमची धाव संख्या असताना 21-21, लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू सो मच डीजे. अगदी आपण पाहताय खूप चांगली गीतं, खूप चांगली गीतं, कौतुक करतोय मी त्यांचा. अगदी अशा पद्धतीचं अगदी डीजे मास्टर असेल ना तर अगदी एक समालोचकाला सुद्धा एक वेगळा आनंद मिळत असतो, एक चांगली ऊर्जा सुद्धा पाहायला मिळत आहे. आमची डीजे अक्षयला आपण पाहताय, त्यांचं स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज. हा चेंडू आपण पाहताय अगदी चांगला होता, अगदी स्लोअर पद्धतीने व्हेरिएशन करणारा चेंडू टाकला होता. आणि त्यानंतर मात्र सिंगल प्राप्त केली येणारा नवीन खेळाडू जयेंद्र पाटील. आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल जमली आहे 11च्या सरासरीने. टोटल 51 धावेचा पाठलाग करताना 22 धावा, 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 22 धावा टीमची. गावदेवी अजिवली संघ अगेन्स्ट आपण पाहताय कामिनी गाताडे, ओमकार 11 भोईर ब्रदर्स. पॉईंटचे बातन टीमच्या खेळत असताना 18 चेंडू 29 धावेची गरज आहे. टीम मीटिंग अगदी शॉर्ट मध्ये पाहायला मिळते, कारण महत्वाचा आहे. कारण निकेश पहिला ब्रेक थ्रू मिळालाय, परंतु त्यानंतर जर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतायचं असेल किंवा जर सामन्यावर विजय संपादन करायचा असेल
तर मग चांगली गोलंदाजी करणं, विकेट घेणं, अगदी मग डॉट चेंडू काढणं, या गोष्टी कराव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कारण सरासरी मी म्हणेन गावदेवी अजिली टीमची सुरेख चालू आहे. जी सरासरी 10-20 ची होती, 11च्या सरासरीनं 22 जमतायत. मग अशा परिस्थितीमध्ये आता येणारे 3 षटकं आणि करायचे आहेत त्या टोटल 29 धावा, 29. गोलंदाज येतो बॉलिंग मार्कवर. आपण पाहत आहे निलेश शेळकेला आपण पाहत आहे. अगदी आपण पाहत आहे 4,500 पॉइंटला या खेळाडूला अगदी आपण पाहिलं असेल तर या टीम मध्ये घेतलाय. आणि मग अगदी तशी गोलंदाजी आता करणं महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला संघ मालक त्यानंतर कर्णधार अगदी त्या डेस्कवर टेबलवर बसलेले असतात आणि मग लिलाव प्रक्रिया आणि मग एखादा चांगला खेळाडू त्याच्यासाठी बोली जास्त, मग त्यानंतर कधी कधी एखादा चांगला खेळाडू कमी बोलीला सुद्धा मिळत असतो. या गोष्टी सुद्धा आपण पाहिल्यात. आणि मग 100% एफर्ट योगदान देणं हे क्रिकेटमध्ये तितकंच महत्वाचं आहे. चला सामना सुरू करूया. येणारे 18 चेंडू 29चं इक्वेशन. समोर आहे फलंदाज जयेंद्र. इथून मात्र आपण पाहताय जयेंद्रला बीट करतोय, यष्टी रक्षकाला बीट केलाय. बॅकिंग चांगलं दिलंय बघा, बॅकअप दिलाय मागे यष्ट्यांच्या मागे. आणि त्यानंतर मात्र चेंडू अडवल्यानंतर मिळाली आहे की 1 धाव आणि 1च्या बरोबरीने जयेंद्रला मिळते 1 धाव, टीमला मिळेल 1 धाव आणि 1च्या बरोबरीने धावसंख्या टोटल 23 धावा, 23 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवर आता येतो ऋषी हातमोडे, ज्यानं खूप चांगली चला गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे, विनंती करतोय. गोलंदाजाची शैली अगदी चाचपडली जाईल, पाहिले जाईल योग्य आहे की नाही. आणि हे पाहण्यासाठी तिसरे पंच आपण पाहता आमचे संतोषजी पवार असतील, आयोजन कमिटी आहे, हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजाला अगदी सांगितलं जात आहे पूर्णपणे खांद्यामधून गोलंदाजी होती की नाही, की अजून वेगळ्या शैलीनं करतोय, हे अगदी पाहिलं जाईल. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय निलेश शेळके. समोर आहे ऋषी हातमोडे. पुढचा चेंडू आता मात्र वाईड यॉर्कर. जबरदस्त चेंडू कमबॅक करतो बघा. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल नॅचरल स्विंग, कारण डावखुरी हाताचा गोलंदाज म्हटला तर नॅचरल स्विंग, चेंडू पडला तरी स्किट होणं, टर्न होणं हे आपण पाहत असतो. इथून मात्र अगदी बीट केलाय फलंदाज ऋषीला आणि चेंडू मात्र आलाय तो म्हणजे डॉट. पुन्हा एकदा सज्ज होतोय निलेश शेळके. समोर ऋषी हातमोडे. आता मात्र आपण पाहता अगदी टॅप करतोय, सिंगल पूर्ण केली जातीये आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल आता 24 धावा, 24 रन्स पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि आता 27 ची गरज आहे. मग अशी आपण पाहिलं तर मग 18 चेंडू 29 होत्या, आता मात्र 15 चेंडू आणि 27. इक्वेशन थोडं बदललाय, कारण शेवटपर्यंत सामना कुठपर्यंत घेऊन जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. निलेश पुन्हा एकदा तयार होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने अगदी चेंडू फेकण्यासाठी नारपोली गावाच्या एंड कडून बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहताय जयेंद्रसाठी एकदा अलॉंग द कार्पेट खेळतोय. सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु पुन्हा एकदा नकारतोय. बॅकअप आहे, एकच धाव मिळतीये. 1च्या बरोबरीने धावसंख्या टोटल 25 धावा. तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल दोन्ही टीमला, तुमच्यामधील गुणकौशल्य, तुमच्यामधील अगदी जितके एफर्ट्स असतील, जितका अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला अगदी वापरावा लागेल, तो पडायला लावावा लागेल. कारण क्रिकेट मी म्हणेन अगदी जिद्दीचा, मेहनतीचा हा खेळ आहे आणि तुम्हाला मेहनत तितकीच करणं हे सुद्धा मैदानावर महत्वाचं आहे. चेंडू मात्र टोटल संपले. 4 चेंडू 3 धावा खर्च करतोय निलेश. ऋषीसाठी ऋषीला बीट करतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज, त्याला प्राचारण केलंय, सांगतोय मला का गोलंदाजीसाठी घेतलंय, 4500 पॉइंट का माझ्यावर लागले. आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करताना या मॅच मध्ये अगदी आपण पाहताय
भातान आणि पोंजे टीमला पुन्हा एकदा आपण पाहत आहे अगदी जिवंत ठेवण्याचं काम करतोय. सज्ज होतोय निलेश. या वेळेला हा फटका आपण पाहताय पुन्हा एकदा अगदी समोरील दिशेमध्ये ब्लॅक स्क्रीनच्या समोर आपण पाहू शकाल एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं अगदी 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकामध्ये होत्या 22, तिसऱ्या षटकामध्ये फक्त खर्च झाला 4. अगदी काय षटक राहिले बघा. यशस्वी षटक टीम साठी राहिलंय कारण कामिनी गाताडे ओमकार 11, भोईर ब्रदर्स पोंजे भातान टीम आणि आता मात्र या मॅच मध्ये सामना अगदी चुरशीचा पाहायला मिळेल. येणारे उर्वरित 12 चेंडू 2 षटक आणि आव्हान उरले ते टोटल 25 म्हणजे 12.5च्या रन रेटनं 25 धावा करायच्या आहेत. सामना कसा असेल पहिला सामना आजच्या दिवसामधील कोणता संघ जिंकतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं म्हणलं जात आहे. मग 12 मध्ये 25 धावा ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. मुबारक बहार कोण कुणावर हावी होणार अगदी कोण कुणावर कुरघुड्या करणार आणि या मॅचचा रिझल्ट काय असेल. येणारे 12 चेंडू आणि 25चं इक्वेशन समीकरण राहिले 25चं आणि मग आता गोलंदाज येतो बॉलिंग मार्कवर. प्रतीक गायकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रतीक आलाय गोलंदाजीसाठी. इथून मात्र आपण पाहू शकाल स्वतः खेळाडू मात्र मैदान सोडतोय. त्याला माहिती आहे बॅटला चेंडू स्पर्श झालाय. अगदी खेळाडू वृद्धी आणि त्यानंतर मात्र मोठा विकेट मोठा फलंदाज बाद होतोय. कारण ज्याच्यावर विश्वास होता ज्याच्यावर अगदी पूर्णपणे जबाबदारी होती त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आले. पहिल्या चेंडूवर प्रतीक याला मोठा धक्का लागतोय. तो गावदिवी अजिवली टीमला ऋषी हातमोडेच्या रूपानं. पूजेला जमले या मैदानाचा इतिहास आहे. धावा चेस सुद्धा होत आहेत, धावा डिपेंड सुद्धा होत आहेत. याच मैदानावर बरेचसे विक्रम घडलेत, बरेचसे विक्रम मोडले सुद्धा गेलेत आणि इथून मात्र या सामन्यामध्ये कोण कोणावर अगदी शेवटपर्यंत वरचढ ठरणार हे सुद्धा पाहायचं आहे. पुन्हा एकदा प्रतीक साईनाथ साठी चेंडू पाहताय. साईनाथ भगत अगदी शिवकरचा हा खेळाडू पाहायला मिळतो आहे. सातत्याने क्रिकेटच्या पटलावर चांगली दमदार कामगिरी केली आहे. ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो त्या वेळेला चांगला खेळ करण्याचा कारनामा तो करत असतो. षटकार चौकार लगावणं हे त्याचं काम आहे. परंतु त्याला आता मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल, जबाबदारी सांभाळावी लागेल. सिच्युएशन जी आहे त्या सिच्युएशनला अगदी खेळ करणं महत्वाचं आहे. परंतु इथून मात्र हाफ ट्रॅकर चेंडू फुल सक्सेसफुल फटका अगदी अफलातून अगदी आपण पाहताय अवकाशाला गवस निघालणारा हा येतोय आसमानी सुलतानी अगदी लांब लचक षटकार. या हो क्रिकेटच्या मैदानाला मारतील चौकार मारतील षटकार. या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार टोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार
अगदी या स्पर्धेचं शीर्षक गीत तुम्ही ऐकताय. अगदी आपण पाहताय नारपोलीच्या या मैदानावर ही स्पर्धा साकार होतीये. खूप चांगलं आयोजन. आता मात्र आपण पाहताय षटकार आला आणि त्यानंतर मात्र फसवा चेंडू आणि त्याच्यावर फसवलं जात आहे. फलंदाज होता जयेंद्र पाटीलने ज्या आशा प्रफुल्लित केल्या होत्या अगदी त्याला थांबवण्याचं काम केलं या चेंडूवर. विकेट आणखी एक डाऊन होतोय आणि फलंदाज तिसरा बाद झालाय गावदेवी अजिवली संघाचा. जयेंद्र पाटील टीमची धावसंख्या आहे टोटल 33 धावा. येणारे चेंडू 8 करायच्या त्या 18 धावा. कल्याणच्या सुभेदाराची सून. ज्या वेळेला कल्याण लुटलं गेलं आणि त्या कल्याणच्या अगदी सुभेदाराच्या सुनेला सुद्धा राजांच्या दरबारामध्ये हजर केलं गेलं आणि त्यावेळेला अगदी ते देखणं रूप आणि त्यानंतर पाहिल्यानंतर राजांनी सांगितलं तर अशीच जर माता आमची सुंदर असती तर आम्ही सुद्धा तितके सुंदर झालो असतो. हे अगदी वाक्य तुम्ही ऐकलं असेल अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. आणि मग परस्त्री आणि ती परस्त्री माते समान बहिणी समान ही शिकवण मात्र राजांनी दिली. आणि त्यानंतर मग आजही मी म्हणेन की या समाजाला पुन्हा एकदा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. अगदी ट्रॅक भरकट चालली आहे परंतु इथून मात्र 7 मध्ये 18 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यष्टी रक्षक थोडीशी चुकी करत होता. काय वॉट अ मॅच. अगदी युटर्न घेतला बघा. जबरदस्त सामना. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा. षटक राहिले निलेचं 4 धावेचं. निर्णायक ठरलं. प्रत्येक गायकरने षटकार जरी आला असला 2 महत्वाचे बळी मिळवले आणि त्यानंतर खर्च केल्या 7 अशा जमल्या टोटल 33. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि निर्णायक 18 धावेची गरज. येणारे 6 चेंडू 18 धावा. सामना जर इक्वल झाला टाय झाला बरोबरी झाला तर सुपर ओव्हर. परंतु चला स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू 18 धावा. असा कोणता गोलंदाज असेल की टीमची जबाबदारी सांभाळून अगदी स्वतःवरती धुरा घेऊन टीमला अगदी विजय संपादन करून देईल. 18 धावा डिपेंड करेल 18 धावा वाचवेल. परंतु अगदी मी म्हणेन गावदेवी टीम आता मात्र अडचणीमध्ये अडकतीये. अगदी 18 धावा काढण्यासाठी आता मध्ये जोडी आहे त्या जोडीला प्रयत्न करावा लागेल. साईनाथ भगत आणि मयूर पाटील. 6 चेंडू आणि 18 धावेची गरज. बॉलिंग मार्क वर येतोय गोलंदाज. सचिन भुईरला आपण पाहताय. एक अनुभवी खेळाडू. बऱ्याच वर्षाचा अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अगदी आपण पाहिलं तर अनुभवाची शिदोरी तुमची गुरुकिल्ली सर्वात मोठा गुरु असतो आणि तो गुरु मात्र आता मी म्हणेन एकमेकांच्या समोर. एका बाजूला सचिन भोईर तर दुसऱ्या बाजूला साईनाथ भगत ज्यांनी पोंजे टीम साठी पोंजे गावासाठी बराचसा कालखंड खर्च केलाय. त्यानंतर समोर सुद्धा शिवकरच्या टेनिस क्रिकेट साठी एकदा चांगलं योगदान देणारे खेळाडू साईनाथ भगत. अनुभव आणि त्याच्या बरोबर अनुभव अशी लढाई आता मात्र. येणारे शेवटचे 6 चेंडू 18 धावा. 24 चेंडू 35 चं इक्वेशन होतं. त्यानंतर 18 मध्ये 29 आल्या आणि आता मात्र शेवटचे 12 मध्ये 25 होत्या. 6 मध्ये राहिल्या 18. प्रतीकचा षटक कमालीचा राहिलाय. सचिन भोईर पंचांच्या उजव्या बाजूला. समोर आहे साईनाथ भगत. इथून मात्र मी मगाशी सांगितलंय साईनाथ भगत आक्रमक खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा पहिला दमदार लॉंग हिट उंच यूज मॅक्सिमम षटकार. परिश्रम करावे लागतील.
घाम गाळावा लागेल. पंच अगदी सांगत आहेत गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. चला तिसऱ्या पंचांची कामगिरी करायची. आमचे आयोजक आहेत तिसरे पंच आमचे संतोषजी पवार हे सुद्धा पाहतील. अगदी आपण पाहताय सचिन भोईरवर आता मात्र दडपण पाहायला मिळणार का की प्रेशर झुगारून गोलंदाजी होणार का हे सुद्धा पाहायचं. अगदी चुरशीचा सामना. 5 मध्ये आता 12 धावा. गावदेवी अजिवली नीड आपण पाहता 12 रन्स फ्रॉम 5 बॉल्स अगदी रिमेनिंग. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी आपण पाहता ऑफ स्टंपवर ऑफ स्टिकवर रिलीज करतोय आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू कमबॅक होतोय. षटकार मारल्यानंतर आपण पाहिलं अगदी 12 धावा राहिल्या. त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी राहिली सचिनची आणि डॉट आलाय. 4 मध्ये आता 12 धावा. 2 फटक्यांची गरज आहे परंतु ते 2 फटके तुम्हाला अगदी मारावे लागतील. तुमच्यामधील गुणकौशल्य तुमच्यामधील अगदी आपण पाहिलं तर सर्व जो अनुभव आहे तो तुम्हाला वापरावा लागेल. पुन्हा एकदा डॉट डॉट आणि डॉट. अगदी टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर अशा प्रफुल्लित झाल्या होत्या. अगदी एक ऊर्जा निर्माण झाली होती परंतु त्या ऊर्जेला थांबवण्याचं काम या 2 चेंडून करतोय सचिन. डॉट आलाय. 3 मध्ये 12 धावा. 3 मध्ये 12 धावेची गरज असताना हा येतोय मंचाला सलामी देणारा आकाशाला गवस निघालणारा हा सुद्धा आलाय षटकार. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भागीत करणं भविष्यवाणी करणं चुकीचं आहे. फ्युचर अनाउन्समेंट मात्र अनाउन्स करणं हे सुद्धा चुकीचं आहे. हे बराच वेळेला आपण पाहिलंय. येणारी शेवटचे अंतिम 2 चेंडू 6 धावेची गरज. 2 मध्ये 6 धावा. चला स्पीडअप करा. चेंडू द्यायचा मैदानात. चेंडूची पूर्तता करा. सामना लगेच सुरू करायचा आहे. गावदेवी अजिवली टीमला 2 चेंडू आणि मग 6 धावेची गरज. समोर आपण पाहताय स्वर्गीय कामिनी गाताडे ओमकार 11 भोईर ब्रदर्स पोंजे आणि भातान संख्या. अगदी दोन्ही टीमच्या अगदी आपण पाहिलं असेल तर दडपण आणि प्रेशर वाढलं असेल. चला चेंडू द्या. अगदी धडधड धडधड आणि धडधड तुम्हाला पाहायला मिळेल कारण 2 मध्ये 6 धावा. 6 धावा वाचवायच्या आहेत. जर बरोबरी सामना सुटला तर मग सुपर ओव्हर. परंतु काय घडतंय सामन्याचा निकाल कसा असेल सामन्याचा रिझल्ट काय असेल सामना कोणता संघ जिंकतोय हे सुद्धा पाहायचं. गरम झालाय सामना. अगदी सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना इतका हाय व्होल्टेज हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावेची गरज. त्यानंतर आमच्या नारपोली गावचे आमचे अमर खूप जवळचे मित्र अमर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि आता मात्र 6 धावेची गरज आहे. साईनाथ भगत आपल्यामधील गुणकौशल्य वापरतोय. आपल्यामधील अनुभव पूर्णपणे वापरतोय आणि समोर त्याच्या सचिनला सुद्धा तेच करावं लागणार आहे. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 2 चेंडू 6 धावेची गरज असताना हा होता अगदी फुल टॉस. प्रॉपर खेळता आला नाहीये आणि चेंडूने मात्र अगदी फसवलाय या वेळेला साईनाथ भगतला. आणि इथून मात्र पहिला षटकार 2 डॉट त्यानंतर षटकार आणि त्यानंतर डॉट. गरम करणारा सामना अगदी थरकाप उडवणारा सामना अगदी प्रेक्षकांना हवा तसा सामना. येणारा शेवटचा 1 चेंडू 6 धावेची गरज. 1 चेंडू 6 धावेची गरज. भातान पोंजे तिसरे पंच इथे आहेत. अगदी गोलंदाजावर आक्षेप घेतलेला आहे. तिसरे पंच पाहत आहेत मग योग्य गोलंदाजी करणं हे तुमचं काम आहे. 1 चेंडू 6 धावेची गरज आहे. समोर साईनाथ भगत
जबरदस्त जबरदस्त सामना, सकाळचा सत्र अगदी गरम करणारा सामना. कोण जिंकतोय कोण हरतोय, अगदी कोणाला पहिल्या मॅच मध्ये अगदी मागे घेऊन जाणार. मग गावदिवी अजिवली की अगदी आपण पाहताय पॉईंटच्या बातांची संख्या. एक चेंडू 6 धावेची गरज. चला चला फिल्डिंग सजवा, सामना सुरू करा. एक चेंडू आणि 6 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, असं वाटलं सुद्धा नव्हतं की हा सामना इथपर्यंत शेवटच्या स्टेजला येऊन पोहोचेल. परंतु त्यानंतर आलाय शेवटचा एक चेंडू 6 धावा. जे डॉट चेंडू आले त्याच्यावर अगदी आपण पाहिलं तर धावा थोड्याशा आल्या नाही, थोडस बॅकफुटला गेलं. साईनाथचे 2 षटकार, परंतु एक चेंडू आणि आता 6 धावेची गरज. चला फिल्डिंग सजवा आणि सामना सुरू करा. बराच उशीर झालाय कारण 1 तास मला वाटतं होऊन गेलाय. अगदी जास्त उशीर झालाय बघा. वेळेचं महत्व, वेळेला अगदी महत्व देणं महत्वाचं आहे. चला एक चेंडू 6 धावेची गरज. टाळा होऊ द्या चेंडूसाठी. एक चेंडू 6 धावेची गरज असताना जबरदस्त जबरदस्त अगदी सचिन भोईरनं कमबॅक केलाय आणि सामना मात्र जिंकला शेवटच्या या चेंडूवर. अगदी पहिला सामना जिंकला जातोय, विजय संपादन केलाय ते आपण पाहताय. 51 धावा डिपेंड केल्यात आणि आपण पाहताय कामिनी गातडे, ओमकार अँड 11 भोईर ब्रदर्स पॉईंटचे भातन टीम. अगदी कॉंग्रॅच्युलेशन, पहिला सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ज्यानं अगदी आपण पाहताय टोटल धावा जर आपण पाहिल्या 25 धावा आणि गोलंदाजी करताना 13 धावा खर्च केल्या, 3 सफलता. महत्वपूर्ण जे अगदी विकेट घेतल्या, महत्वाचे बळी मिळवले आणि ते प्रतीक पाटील, प्रतीक गायकर ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. या प्रतीक चला सेकंड करा. मॅन ऑफ द मॅच 25 धावा 3 सफलता आणि या सामन्याचे सामनावीर ठरत आहेत ते म्हणजे प्रतीक गायकर. या पण प्रतीक खूप चांगला खेळ. अगदी असं वाटलं सुद्धा नव्हतं की शेवटपर्यंत अशी मॅच होईल, कारण इक्वेशन आपण पाहिलं तर फार वेगळं होतं आणि शेवटला डॉट विकेट आणि त्यानंतर मात्र सामन्यामध्ये अगदी पुन्हा एकदा परतला तो म्हणजे भातान आणि पोंजे संघ आणि विजय संपादन केलाय. परंतु मी म्हणेन ना, जरी सामना गमावला असला तरी हार मानणार नाहीये, कारण अजून एक संधी बाकी असेल आणि त्यानंतर मग त्यामध्ये चांगला खेळ होणं तितकंच महत्वाचं आहे.